पगारवाढीच्या प्रमुख मुद्द्यावरून राज्यातले सुमारे 4,500 निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर आहेत। जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माडच्या डॉक्टरांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे। हा संप मागे घेण्यासाठी काल वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी माडच्या शिष्टमंडळाची बैठक झाली, पण ही बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली। विनोद तावडेंनी मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं खरं, पण जोपर्यंत परिपत्रक निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा माड संघटनेने दिलाय। इंडियन मेडिकल काउन्सिलने या संपाला पाठिंबा दिलाय, त्यामुळे राज्यातले 17 हॉस्पिटल्स तर मुंबईतले 4 हॉस्पिटल्स आंदोलनात सहभागी झाले आहेत। दरम्यान काल डॉक्टर्स डे असूनही माडच्या डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केलं, तसंच मुंबई पालिकेच्या हॉस्पिटलांसह राज्यातल्या सर्व मेडिकल कॉलेजांमधले निवासी डॉक्टर सहभागी होणार असल्यानं हजारो पेशंटांचे हाल होणार आहेत। माडचा संप आता सुरू झाला असून अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हाल होणार असं चित्र समोर येत आहे। दरम्यान या संपाबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून। ते आता मुंबईतल्या जे रुग्णालयाच्या बाहेर आहेत। महेश, काय सांगाल, माडच्या प्रमुख मागण्या काय आहेत? नक्कीच माडच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या वेगळ्या आहेत, पण पगारवाढीचा मुद्दा जो आहे तो नेहमी पुढे आणला जातोय। पण सेंट्रल माड आहे त्यांच्याकडून या गोष्टीचं खंडन केलं जात आहे। पगारवाढ हा मुख्य मुद्दा नाहीये, त्यांचा जो मुद्दा आहे तो त्यांच्या आरोग्याशी आहे, त्यांना मिळणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्यांना घेऊन आहे। आता माझ्यासोबत सेंट्रल मार्टचे व्हाईस प्रेसिडेंट आहे डॉक्टर अमित आणि सेक्रेटरी आहे डॉक्टर अयुत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। पगारवाढ हा मुख्य मुद्दा आहे डॉक्टर अमित, का ज्या इतर गोष्टी आहेत, मग त्या मेडिकल फॅसिलिटी असतील, सुट्ट्यांचा प्रश्न असेल किंवा महिला डॉक्टरांच्या मॅटर्निटी लिव्हचा प्रश्न असेल, हे मुख्य मुद्दे आहेत, काय नक्की? निश्चित याच्याबद्दल मला प्रथमतः हे पूर्णपणे स्पष्टीकरण द्यायचं आहे। पगारवाढ हा आमचा प्रमुख मुद्दा बिलकुल नाहीये, कधीच नव्हता। प्रथम आमचे जे प्रमुख मुद्दे आहेत ते आपण जरा समजून घ्या। आमचा प्रथम मुद्दा जो आहे तो आहे आरोग्याविषयी। जसा आम्ही पेशंटच्या आरोग्याविषयी विचार करतो, आपण सर्वजण विचार करतो, तसा आमच्या आरोग्याचाही विचार व्हावा, ही एक मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेली मागणी आहे। त्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार व्हावा ही प्रथमतः मागणी आहे। दुसरा विचार, पेशंटला ट्रीटमेंट देताना बऱ्याच वेळेस रेसिडेंट डॉक्टर हे टीबीने ग्रस्त होतात, त्यांना टीबी होतो, त्यावेळी त्यांना ट्रीटमेंटची आवश्यकता नाही का? त्या ट्रीटमेंटसाठी आम्ही 2 महिन्याच्या पगारी रजा मागितलेल्या आहेत। दुसरा मुद्दा जो आहे मॅटर्निटी लिव्ह बद्दलचा, प्रसूतीसाठी असणाऱ्या रजा। जशा फिमेल रेसिडेंट आमच्याकडे वयवर्ष 28-29ला या प्रेग्नंट होतात, त्यांना आम्ही प्रसूतीसाठी 2 महिने पगारी रजा मागितलेल्या आहेत। या सर्व रजा सरकारी कर्मचाऱ्याला 6-6 महिने मिळतात, त्या तेवढ्या आम्ही वाढीव मागितलेल्या नाहीत। आम्ही फक्त 2 महिन्या ज्या अत्यावश्यक रजा आहेत त्याच आम्ही मागतो आहोत। आरोग्याचा मुद्दा हा आता आमचा ऐरणीचा बनलेला आहे आणि तोच आम्ही म्हणतोय की आमच्या आरोग्याचाही कुणीतरी विचार व्हावा। बरोबर। सेक्रेटरी डॉक्टर अयुत माझ्यासोबत आहेत। 17 रुग्णालय आहेत महाराष्ट्रातले, 4,500 अधिक निवासी डॉक्टर संपावर गेलेले आहेत। रुग्णालयाचे प्रशासन आहे त्यांचं मॅनेजमेंट बिघडलेलं आहे, रुग्णांचे हाल होतात आहेत। काल तावड्यांसोबत तुमची मीटिंग झाली होती, काय नक्की त्या बैठकीतून आलं आणि आजचा संप आजच्या दिवसापुरता मर्यादित आहे का बेमुदत आहे? सगळ्यात प्रथम मला सांगायचं असं आहे की काल तावडे साहेबांबरोबर आमची मीटिंग झालेली, तर मीटिंग एकदम चांगल्या रीतीने पार पडली। मीटिंगमध्ये मिनिस्टर बरेच पॉझिटिव्ह पण होते, पण गोष्ट अशी आहे दरवेळेस आम्ही जातो जेव्हा आम्ही मीटिंग करतो आम्हाला आश्वासन मिळतं। ह्यावेळेस आम्हाला आश्वासन नको, तर आम्हाला ह्यावेळेस गव्हर्नमेंटकडून एक क्लिअर सर्क्युलर पाहिजे, एक रिझोल्युशन पाहिजे, एक सर्क्युलर परिपत्रक पाहिजे, ज्याच्यासाठी आम्ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संपावर आहे। आणि आम्ही टोटल 14 कॉलेजेस आहेत, 3 बीएमसीचे आहेत आणि 11 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत महाराष्ट्राचे, ते सगळे आम्ही बेमुदत संपावरती आहे आणि आज संध्याकाळी आम्ही कॅन्डल मार्च पण करणार आहोत। नक्कीच। माझ्यासोबत आता सेंट्रल मार्टचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सागर मुंदडा। डॉक्टर साहेब, आम्हाला सांगा की सरकारकडे तुम्ही पाठपुरावा करताय, त्यांना तुमच्या समस्या सांगताय, सोल्युशन पण सुद्धा तुम्हीच सांगता की असं करता येईल, तरी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात आहे, काय म्हणाल? दुर्लक्ष केलं जात आहे, या वर्षाची गोष्ट नाहीये। सेक्युरिटीचा इश्यू, बॉन्डचा इश्यू, वर्किंग आवर्सचा इश्यू 5-5 वर्षापासून सुरू आहे। तर असं जर सरकार म्हणत असेल की हे आत्ताच आम्हाला सांगितलंय, तर हे 5-5 वर्षा अगोदरचे इश्यू आहे। हायकोर्टाचा निर्णय आहे, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल एरियाजमध्ये आयसीयू, सीसीयू, कॅज्युअल्टी, लेबर रूम, पीआयसीयू, एनआयसीयू इथे सीसीटीव्हीज पाहिजे। 5 वर्ष झाले, मग तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करतायत का? ते कितपत योग्य आहे? या ठिकाणी आपण पाहिलं हर्षल की कशा प्रकारे डॉक्टर जे आहेत ते आपल्या मागण्यांना घेऊन आज संपावर गेलेले आहेत। काल विनोद तावडे यांच्यासोबत बैठक झाली, पण बैठकीमधून कुठलंही ऑन पेपर टाइम बाउंड सकट कुठलंही सोल्युशन निघालं नाही, त्यामुळे आज बेमुदत संपाचं हत्यार डॉक्टरांनी उगारलेलं आहे। निवासी डॉक्टर राज्यातले 4,500 अधिक डॉक्टर
17 रुग्णालय आहेत आणि काही बीएमसीचे रुग्णालय यामध्ये आहे. तर आता जसा वेळ वाढत जाईल तसं जी रुग्णालय आहेत मुंबईतली आणि महाराष्ट्रातली, त्या ठिकाणी जे रुग्ण उपचारासाठी येतात त्यांच्यावर कशा प्रकारे या गोष्टीचा ताण येतो, प्रशासनावर कसा ताण येतो पाहण्यासारखं असणार आहे. आणि राज्य शासन या बाबतीत कुठलं ठोस पाऊल उचलते, त्यांना ऑन पेपर टाइम बाउंड सकट आश्वासन देते की नाही हे बघण्यासारखं असणार आहे. हर्षल, अगदी बरोबर महेश, आपण ज्या पद्धतीनं माहिती दिली, मार्डने खरं तर आपल्या पगारावर ही आंदोलन केलं नसून हे आंदोलन त्यांच्या आरोग्यावर आधारित आहे. त्या संबंधित त्यांनी विनोद तावडेंशी बैठक नक्कीच केली, पण रुग्णांचे जे होणारे हाल आहे त्यावर मार्डने काही तोडगा शोधलाय का? पण सेंट्रल मार्टचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर सागर मुंदडा त्यांच्यावर जाणून घेणार आहोत. तुम्ही संप करताय, बेमुदत संप केलेला आहे, पण डॉक्टरकडे देवाचं स्वरूप म्हणून पाहिलं जातं. अशा वेळी जर तुम्ही संप करताय तर रुग्ण जे आहेत त्यांनी कुठे जावं आणि त्यांचे जे हाल होतील त्यावर काही सोल्युशन तुम्ही काढलं होतं का? सविस्तर उत्तर देणं इच्छितो मी. सगळ्यात अगोदरची गोष्ट, मागच्या 1 महिन्यात 2 वेळेस मासबांगचा इंटिमेशन देऊन आम्ही मागे घेतलाय फक्त आणि फक्त रुग्णांसाठी. दुसरी गोष्ट, आम्ही जे मागण्या करतोय त्याच्याकडे विचार करा. टीबी लीव्ह मागतोय म्हणजे आम्ही रुग्ण नाही का? टीबी ज्याला झाला तो रुग्ण झाला म्हणजे डॉक्टर रुग्ण झाला तो मेला तर चालतो, दुसरा रुग्ण नाही चालत सरकारला. हे कितपत योग्य आहे? तिसरी गोष्ट, आम्हाला हे सांगायचं आहे की आमचे सिनियर डॉक्टर्स म्हणजे लेक्चरर्स, SR, सिनियर रेसिडेंट्स, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर, HOD, त्यांना आमच्यापेक्षा 10 पटीने अनुभव आहे, आमच्यापेक्षा जास्ती सक्षम आहे, 20-20 वर्ष आमच्यापेक्षा जास्ती एक्सपिरियन्स आहे. ते सगळे OPD सर्व्हिसेस, वॉर्ड सर्व्हिसेस, इमर्जन्सी सर्व्हिसेस देत आहे. मग आम्हाला ब्लेम का करतायत? नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं की कशा प्रकारे प्रशासन जे आहे आणि रुग्णालय जे आहेत त्यातले जे सिनियर डॉक्टर आहेत ते कशा प्रकारे काम करतात. त्यामुळे रुग्णसेवेवर याचा विपरीत परिणाम होणार नाही असं डॉक्टर सागर मुंदडा जे सेंट्रल मार्टचे अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. हर्षल, गेल्या अनेक वर्षापासून मार्डच्या या मागण्या प्रलंबित आहेत आणि वेळोवेळी ते संपाचं हत्यार उपसत आहे. सरकारला वेठीस धरण्याचा मार्डचा उद्देश आहे का? महेश, नक्कीच असं म्हणता येणार नाही. राज्य शासन त्यांच्या ज्या गोष्टी आहेत ते मान्य करत नाहीये, त्यामुळे ते संपावर जातात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मार्डच्या डॉक्टरांचं असंच म्हणणं आहे की आम्हाला ऑन पेपर लिखित स्वरूपात आणि एक वेळ द्या, तुम्ही या वेळेत या मागण्या पूर्ण केल्या जातील. त्यांनी पहिलं स्पष्टीकरण दिलेलं आहे की हा जो संप आहे तो आमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि मॅटर्निटी लिव्ह असतील किंवा एखाद्या डॉक्टरला क्षयरोगासारखा आजार जळला तर त्याला 2 महिने भर पगारी रजा मिळावी या गोष्टींसाठी घेऊन आहे. यात पगारवाढ कुठेही आलेली नाही, पण सुट्ट्या ज्या मिळतील त्याचा पगार दिला जावा असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर डॉक्टरांवर जे हल्ले होतात रुग्णालयात त्या रोखण्यासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना करता येतील, सीसीटीव्ही असतील किंवा त्यांना जी सुरक्षा पुरवली जातील त्या बाबतीतचे जे मुद्दे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत. या अगोदरचं राज्य सरकार जे होतं आणि आता नव्याने आलेलं जे राज्य सरकार आहे त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे असा यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी संपाचं हत्यार उघडलेलं आहे. यामागे कुठेही रुग्णांना त्रास होऊ नये आणि जर ते संपावर जात असतील तर सिनियर डॉक्टर्स तिकडे आहे, त्यामुळे त्यांना जरा ताण सिनियर डॉक्टर्सवर येईल, पण रुग्णांची जे उपचार आहेत ते केले जातील असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे. हर्षल, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आपण पाहिलं तर महेश बागल आपले प्रतिनिधी लाईव्ह होऊन होते. मार्डनं बेमुदत संप पुकारला.